नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कालच्या टॉपिकमध्ये आपण इन्फेक्टियस डिसीज जे आहेत तर त्याची डेफिनेशन पाहिली होती आणि टाइप्स ऑफ इन्फेक्टियस डिसीज म्हणजे नेम ऑफ डिसीजेस त्यांचे त्या रोगांची नावं पाहिली होती, त्याचे सिम्पटम्स, त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन, पॅथोजन, प्रिव्हेन्शन आणि ट्रीटमेंट याविषयी आपण काल माहिती पाहिली होती. Then today we will learn about some important diseases of present day. आज आपण कोणत्या पॉइंट विषयी पाहणार आहोत? सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज म्हणजे सद्यस्थितीतील जे काही महत्त्वाचे रोग कोणते आहेत याविषयी आपल्याला आज माहिती पाहिजे आहे. मग आता यामधला जो काही फर्स्ट जो डिसीज आहे हा सर्वांच्याच परिचयाचा आहे. तो कोणता आहे? डेंग्यू. कोणता आहे? डेंग्यू. आता ह्या डेंग्यू मध्ये काय सांगितलेलं आहे तर पहा, आपल्याला पॉइंट्स दिलेले आहेत. यामध्ये फर्स्ट पॉइंट आपल्याला सांगता येईल, मॉस्किटो ले द एग्ज इन वॉटरलॉक प्लेस अँड इन्क्रीज देअर पॉप्युलेशन. पहा, मॉस्किटोज हे काय करत असतात? डास माहितीये सगळ्यांना. डास जे असतात हे वॉटरलॉक प्लेस म्हणजे ज्या ठिकाणी साठलेलं पाणी आहे तर त्या साठलेल्या पाण्यामध्ये हे डास काय घालतात? अंडी घालतात. अँड इन्क्रीज देअर पॉप्युलेशन, आणि त्यांना जे काही फेवरेबल कंडिशन, अनुकूलित वातावरण मिळालं की ते काय करतात? स्वतःची संख्या वाढवतात. मग फर्स्ट पॉइंट काय सांगता येतो आपल्याला? मॉस्किटोज ले द एग्ज इन वॉटरलॉक प्लेस अँड इन्क्रीज देअर पॉप्युलेशन. देन सेकंड पॉइंट आपल्याला सांगता येतो, पहा, डिफरंट स्पेसीज ऑफ मॉस्किटोज स्प्रेड डिफरंट डिसीजेस. म्हणजे डासांच्या वेगवेगळ्या ज्या प्रजाती असतात तर त्या काय स्प्रेड करतात रे? डिफरंट डिसीजेस, वेगवेगळी रोग प्रसारित करत असतात, वेगवेगळ्या रोगांचा प्रसार करतात. म्हणजे वेगवेगळ्या डासांच्या प्रजाती ह्या वेगवेगळ्या रोगांचा प्रसार करत असतात. मग आता हा डेंग्यू जे आहे ह्या कोणत्या मॉस्किटोज मार्फत होतो? तो कोणता मॉस्किटोज आहे? डेंग्यू इज स्प्रेड बाय एडिस इजिप्ती. कोणता आहे तो मच्छर? कोणता आहे? डास कोणता आहे? एडिस इजिप्ती. या एडिस इजिप्ती या मॉस्किटोज मार्फत काय होत असतो? डेंग्यू हा डिसीज होतो. आले सगळ्यात लक्षांच्या? डेंग्यू हा कोणत्या मॉस्किटोज मार्फत होतो? एडिस इजिप्ती मार्फत होत असतो. ते पहा, दे कॉज बाय डेन 1-2 व्हायरस बिलॉंगिंग द टाइप ऑफ फ्लेवी व्हायरस. जो काही फ्लेवी व्हायरस आहे या फ्लेवी व्हायरसच्या प्रकारातील डेन 1 आणि 2 या विषाणूंमुळे काय होतो? हा डेंग्यू आजार होत असतो. हा कशामुळे होतो? डेंग्यू हा आजार कशामुळे होत असतो? फ्लेवी व्हायरसचा जो प्रकार आहे, फ्लेवी विषाणू, या प्रकारातील डेन 1 आणि 2 या विषाणूंमुळे हा डेंग्यू होत असतो. हे काय त्यामधले काही पॉइंट्स आहेत जे की डेंग्यू कशामुळे होत असतो हे आपल्याला सांगता येतं. देन पहा, आपल्याला यामध्ये सिम्पटम्स सांगितलेली आहेत, म्हणजे काही त्यांची लक्षणे कशावरून आपण ठरवू शकतो की डेंग्यू झालेला आहे ते. तर पहा, ॲक्यूट फेवर. काय येतो ॲक्यूट फेवर? हेडॅक अँड ओमिटिंग. ॲक्यूट फेवर म्हणजे तीव्र ताप येतो, खूप जास्त ताप येतो, 100 डिग्री सेल्सिअसच्याही वरती असतो तो असा ॲक्यूट फेवर, खूप जास्तीचा ताप येतो. हेडॅक, डोकं दुखायला लागतं. ओमिटिंग, उलट्या होत असतात. सेकंड आहे पहा, सेकंड सिम्पटम्स आहे पेन इन आय सॉकेट. हे मोस्ट प्रॉमिनंट सिम्पटम्स आहे, म्हणजे सगळ्यात महत्वाचं जे लक्षण आहे हे कोणतं आहे? पेन इन आय सॉकेट. लक्षात ठेवायचंय, पेन इन आय सॉकेट म्हणजे डोळ्याच्या ज्या खोबण्या असतात तर त्या डोळ्याच्या खोबण्या काय होतात? दुखायला लागतात किंवा दुखतात. त्यानंतर डिक्रीज इन अ प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू द इंटरनल हेमोरेज. पहा, काय होतं? रक्तातील जे काही प्लेटलेट म्हणजे रक्तबिंबिका ज्या असतात, रक्तामध्ये असतात आपल्या प्लेटलेट्स, आपण पाहतो, पहा, प्लेटलेट्स जे काही व्हाईट प्लेटलेट्स असतात ह्या काय होणं? जास्त होणं किंवा कमी होणं ही काय आहेत? या डेंग्यूची लक्षणं आहेत. तर डिक्रीज इन प्लेटलेट
काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हेमोरेज. म्हणजे रक्तातील रक्तबिंबिकांचं प्रमाण काय होणार आहे, कमी होणं, आणि त्यामुळे काय होतं, इंटरनल हेमोरेज म्हणजे शरीरांतर्गत रक्तस्राव व्हायला सुरुवात होतो. कशामुळे, डिक्रीज इन प्लेटलेट काउंट दॅट मे लीड टू इंटरनल हेमोरेज. म्हणजे आपल्या रक्तातील रक्तबिंबिका ज्या असतात ह्या कमी होतात आणि त्यामुळे शरीरांतर्गत काय होतो, हेमोरेज, इंटरनल हेमोरेज म्हणजे शरीरांतर्गत, शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव व्हायला सुरुवात होते. हे काय त्याचे सिम्पटम्स आहेत डेंग्यूचे, आणि याने जीव जाण्याची पण शक्यता असते. योग्य वेळी उपचार जर घेतला नाही तर जीवही जाऊ शकतो. यावरती डायग्नोसिस काय, निदान काय केलं जातं, ब्लड टेस्ट म्हणजे रक्ताची चाचणी केली जाते, रक्त चाचणी. त्यानंतर सेरोलॉजिकल टेस्ट इन लॅबोरेटरीज. कशामध्ये, लॅबोरेटरी प्रयोगशाळेमध्ये आपल्याला काय करायचे, टेस्ट करायची, चाचणी करायची असते. हे काय सिरोलॉजिकल टेस्ट असतात, ह्या प्रयोगशाळेमध्ये कराव्या लागतात. तेव्हा आपल्याला काय समजतं, डेंग्यू आहे किंवा नाही याविषयी माहिती कळते. हे काय, जे काही प्रेझेंट डे मधला जो डिसीज आहे डेंग्यू, याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. इम्पॉर्टंट डिसीज ऑफ प्रेझेंट डेज. त्यानंतर पहा, जो काही तुम्हाला पुढे काय करायला सांगितलेलं आहे, निरीक्षण करायला सांगितलंय, ऑब्झर्व आणि डिस्कस करायला सांगितले. पहा, तुम्हाला काही काही दिलेले तर त्या ठिकाणी डायग्राम दिलेले आहेत आणि त्या डायग्राम वरती डिस्क्रिप्शन लिहायचे. पहा, फर्स्ट जी डायग्राम दिलेली तुम्हाला टँक दिलेला आहे, तर टँक विषयी तुम्ही काय सांगू शकताल रे, रिप्रोडक्शन ब्रीडिंग ऑफ मॉस्किटो इन टँक. म्हणजे आपण टँकमध्ये, टाक्यामध्ये जर पाणी ठेवलं, साठवून ठेवलं, तर त्यामध्ये मॉस्किटो म्हणजे डासांची प्रजनन होण्याची शक्यता असते, म्हणजे डासांची संख्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला जागोजागी जर पाणी साठलेलं असेल, कशामध्ये, टँकमध्ये असेल, टायरमध्ये असेल, तर हे काय करावं लागतं, टाकून देणं आवश्यक आहे. सेकंड आहे पहा, एडिस इजिप्ती कुठे असतात ते सांगितलेले आहे तुम्हाला. देन पहा, सेकंड काय सांगितलेलं आहे तुम्हाला, सेकंड तुम्हाला माठ दाखवलेला आहे, तर त्यामध्ये पहा, त्यामध्ये सांगता येईल, अर्न्स अँड युटेन्सिल्स accumulation ऑफ वॉटर इन मॅनमेड कंटेनर्स कॉज ब्रीडिंग ऑफ एडिस मॉस्किटो. जे आपण काय करत असतो रे, भांड्यामध्ये किंवा माठामध्ये पाणी साठवून ठेवत असतो, जे काही मॅनमेड म्हणजे मानवनिर्मित टाके आहेत यामध्ये, तर यामध्ये काय होण्याची शक्यता आहे, ब्रीडिंग ऑफ एडिस मॉस्किटो म्हणजे एडिस जो डास आहे तर याची मोठ्या संख्येने वाढ होण्याची शक्यता असते. थर्ड आहे पहा, वॉटर कूलर. थर्ड काय, वॉटर कूलर. फोर्थ आहे पहा, इन्फेक्शन ऑफ बेबीज. यामुळे काय होऊ शकतं, इन्फेक्शन ऑफ बेबीज म्हणजे लहान बाळांनाही लागण होऊ शकते, संसर्ग होऊ शकतो. त्यानंतर सांगितलंय पहा, गप्पीज कॅन कंट्रोल द लार्वी. म्हणजे असे आपण जर अशा पाण्यांमध्ये गप्पी मासे जे असतात, तर हे फिश मासे जर टाकले तर ते डासांचे ज्या आळ्या तयार झालेल्या असतात तर त्यांना खाऊन काय करू शकतात, कंट्रोल करू शकतात, नियंत्रण करू शकतात. त्यानंतर आहे पहा, फमिगेशन बाय इन्सेक्टिसाइड्स. काय करायचे, जे काही कीटकनाशक जे आहेत यांचा फवारा केल्यामुळे. आणि लास्ट आहे, युजिंग मॉस्किटो कॉईल टू रिपेल देम. काय करण्यासाठी, मॉस्किटो कॉईल ज्या असतात, आपण माहिती आहे मॉस्किटो मच्छर मारण्यासाठी मॉस्किटो कॉईल्स वगैरे यांचा यूज करत असतो. तर अशा वापरल्यामुळे मॉस्किटोची जी काही पॉप्युलेशन आहे ही काय करू शकतो, आपण कमी करू शकतो. आले लक्षात सर्वांच्या. हे जे काय आहेत हे तुम्हाला त्या बॉक्सेसमध्ये काय काय इन्फॉर्मेशन लिहायची आहे हे त्यामध्ये सांगितलं होतं. आता त्यानंतरचा जो काही पुढचा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे, पण त्याच्या अगोदर पहा, तुम्हाला ऑलवेज रिमेंबर मध्ये सांगितलेलं आहे आणि ते ऑलवेज रिमेंबर मधलंही तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, महत्वाचं आहे. ऑलवेज रिमेंबर मध्ये मलेरिया इज अ कॉज ड्यू टू द फिमेल ॲनाफिलिस. लक्षात ठेवायचे, मलेरिया जो आहे हा कोणत्या याच्यामुळे होतो, कोणत्या मॉस्किटोमुळे होतो, फिमेल ॲनाफिलिस मुळे होत असतो, म्हणजे मादी ॲनाफिलिस जे आहे यामुळे. त्यानंतर पहा, त्यानंतरच आहे एलिफॅन्टायटिस ड्यू टू फिमेल क्युलेक्स. एलिफॅन्टायटिस म्हणजे हत्ती रोग जो आहे हा कोणत्या मॉस्किटोमुळे होतो, फिमेल क्युलेक्समुळे. ॲनाफिलिस अँड एडिस
ग्रो इन क्लीन वॉटर. जे काही एडिस इजिप्ती आणि अॅनाफिलिस आपण जे 2 मॉस्किटोचे टाईप्स पाहिले, तर ते कशामध्ये वाढत असतात? क्लीन वॉटर म्हणजे स्वच्छ पाण्यामध्ये वाढतात. तर क्युलेक्स जे आहे, जे एलिफॅन्टायटिस होत असतं, हा डिसीज होतो त्याने, तर ते डर्टी स्वेज वॉटर म्हणजे घाण पाण्यावरती वाढत असतो. आलंय लक्षात एवढं? ते तुम्हाला लिहून देते पहा मी. एवढं लक्षात आलं असेल तर आपण फक्त शॉर्ट मध्ये पाहू. या ठिकाणी मी मलेरिया जो आहे हा कशामुळे होतो? कोणत्या मॉस्किटोमुळे? मलेरिया हा आहे फिमेल एनोफिलिस. ठीक आहे. त्यानंतर एलिफॅन्टायटिस हा जो डिसीज आहे हा कशामुळे होतो? फिमेल क्युलेक्समुळे. फिमेल क्युलेक्स हा मॉस्किटो आहे. तर पहा, हे जे काही फिमेल एनोफिलिस आणि दुसरा एक मॉस्किटो सांगितलेला आहे एडिस, आपण जे डेंग्यूसाठी पाहिलं होतं, एनाफिलिस अँड एडिस. एनाफिलिस अँड एडिस कशावरती ग्रो करतात? ग्रो ऑन क्लीन वॉटर. कशावरती वाढतात? क्लीन वॉटर, स्वच्छ पाण्यावरती वाढतात. तर क्युलेक्स जो आहे, ज्यामुळे एलिफॅन्टायटिस हा डिसीज होतो, तर हे कशावरती ग्रो होतात? ग्रो इन डर्टी स्वेज वॉटर म्हणजे घाणेरड्या पाण्यावरती वाढत असतात. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. मलेरिया हा डिसीज कोणत्या मॉस्किटोमुळे होतो? एनाफिलिस, फिमेल एनाफिलिस. एलिफॅन्टायटिस हा फिमेल क्युलेक्समुळे होतो. एनाफिलिस आणि एडिस हे कशावरती ग्रो होतात? ग्रो इन क्लीन वॉटर. अँड क्युलेक्स आर ग्रो इन डर्टी स्वेज वॉटर. आलं असेल लक्षात? आपण हे मॉस्किटोचं पाहिलं. यानंतरचा आपल्याला जो काही प्रेझेंट डेज मधला डिसीज आहे तो आहे स्वाईन फ्लू. याविषयी आपल्याला काय पाहायचंय? इन्फॉर्मेशन पाहायची आहे अबाउट स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लूचं रिझन ऑफ इन्फेक्शन पण पाहायचंय आपल्याला. तर यामध्ये काय सांगितलंय स्वाईन फ्लू मध्ये? इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू पिग्स अँड ह्युमन्स. कशामुळे होतं इन्फेक्शन? इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे स्वाईन फ्लूचा जो संसर्ग आहे, तर हा स्वाईन फ्लूचा संसर्ग कशामार्फत होतो? थ्रू पिग्स अँड ह्युमन्स म्हणजे डुक्कर आणि मानवांमार्फत काय होतो? हा स्वाईन फ्लू होण्याची शक्यता असते. कशामार्फत? पिग्स अँड ह्युमन्स. देन पहा, व्हायरस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू म्हणजे स्वाईन फ्लूचे जे विषाणू असतात हे कशामार्फत स्प्रेड होतात? कशामार्फत प्रसार होतो? स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन म्हणजे ज्या व्यक्तीला स्वाईन फ्लूचा संसर्ग झालेला आहे त्याच्या घामांमार्फत काय होऊ शकतो? स्वाईन फ्लू हा डिसीज होऊ शकतो. सिमिलरली आणखी कशामार्फत? इट इज स्प्रेड थ्रू सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. कशामुळे होऊ शकतो रे हा स्वाईन फ्लू स्प्रेड थ्रू? कशामार्फत होऊ शकतो? सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा म्हणजे घसा, नाक किंवा सलायवा, लाळ याचं श्रावल्यामुळे किंवा सिक्रेशन म्हणजे काय? श्रावणे बाहेर पडल्यामुळे, बाहेर टाकल्यामुळे काय होऊ शकतो? हा स्वाईन फ्लू डिसीज होऊ शकतो. हे काय त्याचं तुम्हाला काही रिझन सांगितलेले आहेत. काय रिझन्स? इन्फेक्शन ऑफ स्वाईन फ्लू ऑकर थ्रू ह्युमन्स अँड पिग्स. व्हायरसेस ऑफ स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू. या स्वाईन फ्लूचे व्हायरसेस कशाने स्प्रेड होतात? स्वेट ऑफ इन्फेक्टेड पर्सन अँड स्प्रेड थ्रू अ सिक्रेशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. लाळ म्हणतो आपण त्याला, सलायवाला. याचे सिम्पटम्स काय आहेत पहा. सिम्पटम्स काय आहेत? डिफिकल्टी इन ब्रीथिंग.
कशामध्ये श्वासोच्छवास घेण्यास त्रास होणे. अँड सुअर थ्रोट बॉडी पेन्स, काय होतो, घसा खवखवतो किंवा आग होते, घशाची आग होते. अँड बॉडी पेन्स, आणि अंग काय होतं, दुखल्या जातं. हे काय त्यावरचे सिम्पटम्स आहेत. त्यानंतर डायग्नोसिस काय करतात पहा. डायग्नोसिस, निदान काय केलं जातं यावरती, तर स्क्रॅपिंग फ्रॉम पेशंट थ्रोट्स सेंड टू द लॅबोरेटरी. काय केलं जातं, जे काही पेशंटची म्हणजे जे रोगी असतात तर रोग्याच्या घशातील जी काही स्क्रॅपिंग म्हणजे आपण त्याला म्हणत असतो, घशातील जे काही लाळ असते किंवा आपलं जे काही लिक्विड आहे, द्रव पदार्थ आहे, तर तो द्रव पदार्थ घेऊन कोणाकडे पाठवला जातो, लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळेमध्ये पाठवला जातो. आणि त्यानंतर ते लॅबोरेटरीमध्ये पाठवल्याच्या नंतर पहा काय केलं, त्यावरती निदान केलं जातं की त्याला स्वाईन फ्लू आहे किंवा नाही ते. Diagnostic facilities are available in National Institute of Virology. हे जे काही डायग्नोसिस आहे, निदानाची सुविधा जी आहे ही कुठे उपलब्ध आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी पुणे या ठिकाणी आहे. आणि आणखी कुठे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीज दिल्ली, त्याला NICD असं म्हटलेले, दिल्ली या ठिकाणी या निदान या रोगाचं काय केलं जातं, निदान केलं जातं, डायग्नोसिस केलं जातं. डू यू नो मध्ये तुम्हाला सांगितलेले पहा, म्हणजे तुम्हाला माहिती असेल की फर्स्ट केस ऑफ स्वाईन फ्लू रिपोर्टेड इन मेक्सिको इन 2009, म्हणजे 2009 मध्ये मेक्सिको या ठिकाणी पहिला काय आढळला होता, स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळलेला होता. स्वाईन फ्लू इज अ कॉज बाय द व्हायरस इन्फ्लुएन्झा A, दॅट इज H1N1. हा जो काही स्वाईन फ्लू आहे हा कशाने कॉज होतो, लक्षात ठेवायचे. स्वाईन फ्लू जो आहे हे कॉज होण्याचं म्हणजे कशामार्फत होतो, इन्फ्लुएन्झा A, दॅट इज त्याला आपल्याला काय म्हणायचंय, H1N1, इन्फ्लुएन्झा A म्हणजे H1N1 याद्वारे काय केलं जातो, हा जो काही व्हायरस आहे यामार्फत स्वाईन फ्लू हा डिसीज होत असतो. पर्सन हू कम इन कॉन्टॅक्ट विथ पिग्स अँड कॉन्ट्रॅक्ट दिस डिसीजेस, जे व्यक्ती कशाच्या, पिग्स म्हणजे डुक्कर जे असतात यांच्या संपर्कामध्ये येतात तर त्यांना असा डिसीज होण्याची शक्यता असते. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हे आपण जे काही प्रेझेंट डेचे दोन काय पाहिलेले आहेत, डिसीज पाहिलेले आहेत. एक पाहिला डेंग्यू आणि दुसरा पाहिलेला आहे स्वाईन फ्लू. त्यानंतर आता या पुढचा जो काही महत्त्वाचा डिसीज आहे तो आहे एड्स. आपल्याला एड्स विषयी माहिती पाहिजे. एड्सचा तुम्हाला लॉंग फॉर्मही माहिती आहे, ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम हा काय त्याचा लॉंग फॉर्म आहे, याविषयी आपल्याला माहिती पाहिजे आहे. आता पुढचा जो काही प्रेझेंट डेज मधला डिसीज आहे तो आहे एड्स. दॅट इज लॉंग फॉर्म ऑफ एड्स इज ॲक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. हा काय त्याचा लॉंग फॉर्म आहे एड्सचा. तर याचं जे काही ट्रान्समिशन आहे तर हा कशामार्फत होतो, दिस डिसीज इज कॉज बाय HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा जो रोग आहे हा कशामुळे होत असतो, मानवाला या HIV विषाणूमुळे होत असतो. कोणता व्हायरस आहे, HIV, ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. यामुळे एड्स हा डिसीज होत असतो. हे ट्रान्समिशन आहे. तर या पाठीमागचं सिम्पटम्स काय आहे पहा, लक्षणे काय असतात याची, लक्षणे कशी दिसून, सिम्पटम्स आर स्पेसिफिक टू एव्हरी पर्सन, म्हणजे व्यक्तिपरत्वे किंवा एड्सची लक्षणे ही कशी असतात, व्यक्ती सापेक्ष असतात. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये ही वेगवेगळे दिसून येत असतात, स्पेसिफिक टू एव्हरी पर्सन. देन सेकंड पहा,
देअर इज अ प्रोग्रेसिव्ह weakening ऑफ नॅचरल इम्युनिटी. पहा, त्यांची जी काही रोगप्रतिकारक शक्ती जी असते, नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती, यामध्ये काय होत जाते रे, हळूहळू दुर्बल झाल्याचं आपल्याला दिसून येतं किंवा कमी झाल्याचे आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर द अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट and contaminated blood and blood products carry contaminated blood and blood products. अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे जे काही लैंगिक संपर्क जो आहे हा अनसेफ, जे की कसा ठेवणं, असुरक्षित ठेवल्यामुळे, लैंगिक संबंध जे आहेत हे असुरक्षित ठेवल्यामुळे हा एड्स काय होत असतो, डिसीज होण्याची शक्यता असते. किंवा द कंटिमिनेटेड ब्लड म्हणजे एखाद्या व्यक्तीला एड्स झालेला आहे आणि त्या व्यक्तीचं ब्लड हे दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरामध्ये जर ग्रहण केलं किंवा दिलं तर त्यालाही काय होऊ शकतो, हा एड्स हा डिसीज होऊ शकतो. किंवा ब्लड प्रोडक्ट म्हणजे रक्ताविषयी, रक्ताबद्दलचे जे काही उत्पादिते असतात त्या रक्ताचे, तर त्यामुळे सुद्धा हा एड्स होण्याची शक्यता असते. हे काय त्याचे सिम्पटम्स आहेत. डायग्नोसिस, निदान कसं केलं जातं की एड्स आहे किंवा नाही, तर यासाठी पहा एक टेस्ट असते आणि त्या टेस्टला नाव आहे इलिसा टेस्ट. लक्षात ठेवायची आहे, इलिसा टेस्ट टू बी कॅरी फॉर द ब्लड. म्हणजे असं आपल्याला वरून समजत नाही त्या व्यक्तीला, जर पाहिलं तशा व्यक्तीला तर आपल्याला लक्षातही येत नाही की त्या व्यक्तीला एड्स असेल किंवा नाही, तर त्याचं निदान करण्यासाठी आपल्याला त्याच्या ब्लडच्या म्हणजे त्याच्या रक्ताची कोणती टेस्ट घ्यावी लागते, इलिसा टेस्ट म्हणजे इलिसाची चाचणी करावी लागते. हे काय त्यावरचं डायग्नोसिस आहे, निदान आहे. आणि त्या व्यतिरिक्त पहा, तुम्हाला जर आणखी काही महत्त्वाची इन्फॉर्मेशन त्याविषयीची सांगायची झाली तर तुम्हाला खाली ऑलवेज रिमेंबर मध्ये दिलेली आहे. काय सांगितलेलं आहे पहा, त्या ऑलवेज रिमेंबर मध्ये तुम्हाला सांगितलंय की एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग to and sharing the food with HIV infected person or by nursing the HIV patient. म्हणजे एड्स हा रोग जो आहे हा कशामुळे होत नाही, लक्षात ठेवायचंय, कशामुळे होत नाही, टचिंग और शेअरिंग द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन. म्हणजे ज्या व्यक्तीला हा डिसीज झालेला आहे, एड्स हा डिसीज झालेला आहे, तर त्याला टच म्हणजे स्पर्श केल्याने किंवा शेअरिंग म्हणजे त्याच्या अन्न त्याच्याबरोबर ग्रहण केल्यामुळे किंवा खाल्ल्यामुळे त्या दुसऱ्या व्यक्तीला काय होत नाही, हा एड्स डिसीज होत नाही. किंवा बाय नर्सिंग द HIV पेशंट, किंवा त्या व्यक्तीची सेवा जरी केली तरी सुद्धा हा डिसीज होत नाही, एड्स हा होत नाही. आवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. आणि यामुळे ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे तर त्या व्यक्तीसोबत सर्वसामान्य व्यवहार ठेवणं आवश्यक आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि तुम्हाला डू यू नो मध्ये पण सांगितलेले पहा, HIV वॉज फर्स्ट रिपोर्टेड इन अँड अमेरिकन स्पेसीज ऑफ मंकी. HIVचा विषाणू पहिल्यांदा कुठे आढळून आला होता, आफ्रिकेतील एका खास प्रजातीच्या माकडामध्ये आढळला होता. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS, that is UNAIDS, 18 to 85% AIDS infection in India occurs through unsafe sexual contact. पहा, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम आणि कोणता UNAIDS यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग जे आहे, एड्सचा संसर्ग झालेली व्यक्ती हे कशामुळे झालेला आहे, थ्रू अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट म्हणजे असुरक्षित लैंगिक संबंधातून हा निर्माण झालेला आहे. असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यामुळे भारतामधील 80 ते 85% लोकांना हा एड्स झालेला आहे. असं कोणाच्या ह्याच्यावरून सांगितलेलं आहे, नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS या वरून सांगण्यात येतं.
एवढं तुम्हाला समजलेलं असेल. पहा, सम इम्पॉर्टंट डिसीजेस ऑफ प्रेझेंट डेज मधले डिसीजेस कोणकोणते पाहिले होते आपण. डेंग्यू पाहिला होता, स्वाईन फ्लू पाहिला होता आणि लास्ट जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट एड्स याविषयी आपण माहिती पाहिलेली आहे. आता यानंतर आपल्याला काय पाहायचे, इन्फेक्शन्स थ्रू ॲनिमल्स, प्राण्यांमार्फत कसे डिसीज होतात, कशी संसर्ग होतो प्राण्यांमार्फत, हे आपल्याला पाहायचं आहे. हे आपण उद्याच्या लेक्चरमध्ये हा पॉईंट अभ्यासू.